हा कोर्स सुरू च्या वेळेस आपण बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं आपण ॲज अ डेटा अॅनलिस्ट म्हणून जेव्हा काम करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आल्या पाहिजे. म्हणजे असं नाही की फक्त एकच टेक्नॉलॉजी पॉवर बीआयच आली पाहिजे असं काही नाही. तर त्यासाठी आपल्याला पॉवर बीआयच्या अराउंड बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या पण आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की डेटापासून स्टार्ट झालो होतं आपण. कोणताही बिझनेसचा जर डेटा असेल, त्या बिझनेसच्या डेटाला आपण कलेक्ट करून किंवा कनेक्ट करून आपण त्या रॉ डेटाचा जास्तीत जास्त चांगला यूज करून आपण कसे डॅशबोर्ड्स, व्हिज्युअलायझेशन्स किंवा चार्ट्स बनवू शकतो आणि त्यातून आपल्याला व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपण बिझनेसला कशी देऊ शकतो, हे करण्यासाठी आपल्याला ॲज अ डेटा अॅनलिस्ट म्हणून काम करायचं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला समजण्यासाठी बरेचसे जे टेक्निक्स आहे, स्टॅटिस्टिक्सचे फंक्शन्स आहे किंवा मॅथेमॅटिकलचे जे फंक्शन्स आहेत, ते सर्व आपण कसे यूज करायचे ते समजून घेणं गरजेचं असतं. सुरुवात आपण डेटा केला होता डिस्क्रायबिंग आणि एक्सप्लोरिंग डेटा. मग यात डेटा म्हणजे नेमकं काय? तर कोणताही बिझनेस असेल, तर त्या बिझनेसमध्ये डेटा काही ना काही जनरेट होत असतो रोजचा. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, की आता जो काही डेटा असेल आपल्या बिझनेसमध्ये, तो कोणत्या पद्धतीने आपण यूज करू शकतो, त्याचं एनालिसिस कसं करू शकतो, या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला डेटा अंडरस्टँड करून घेणं गरजेचं असतं. हा डेटा अंडरस्टँड करण्याकरता सर्वतेला आपल्याला डेटा म्हणजे काय, ते माहिती असणं गरजेचं आहे. The डेटा मी सांगितलं होतं, की इट्स रेफर्स टू द फॅक्ट्स और स्टॅटिस्टिक्स और इन्फॉर्मेशन इन अ रॉ और अनप्रोसेस्ड फॉर्मॅट. रॉ डेटा किंवा अनप्रोसेस्ड फॉर्ममध्ये जो डेटा असेल, तो आपण घेतोय आणि त्यानंतर त्यात मग वेगवेगळे प्रकार असतात. टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये डेटा असू शकतो, इमेजेस असू शकते, व्हिडिओज असू शकतात किंवा कोणत्याही वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजणं गरजेचं असतं आणि जसा बिझनेस असेल तसं त्या बिझनेसचा डेटा असू शकतो. मग आपण कोणताही बिझनेस घेतला, रिटेलचा बिझनेस घेतला, इन्शुरन्स घेतला किंवा फायनान्स किंवा बँकिंगचा जरी घेतला, तर त्यातल्या ज्या गोष्टी किंवा टर्मिनॉलॉजी असतात, त्या पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. जेवढं तुम्हाला फंक्शनली किंवा फंक्शनल नॉलेज असलं जास्त, तेवढं चांगलंच आहे. कारण टेक्निकली जरी आपण काम करत असलो, परंतु जर फंक्शनली त्याला सपोर्टिव्ह तुमचं नॉलेज असेल, तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे तुम्ही कुठेही जरी काम करायला गेले, डेटा अॅनलिस्ट म्हणून किंवा बिझनेस अॅनलिस्ट म्हणून, तर तुम्हाला जास्तीत जास्त फंक्शनल नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं नाही की फक्त एकाच टूल येतंय तुम्हाला, टेक्नॉलॉजी येते आणि त्याच टेक्नॉलॉजीचं तुम्ही डिटेलमध्ये जरी येत असलं तुम्हाला, पूर्ण एक्सपर्ट असला त्या टेक्नॉलॉजीमध्ये, परंतु तुम्हाला ते कसं इम्प्लिमेंट करायचं, कोणत्या क्लायंटसाठी किंवा कोणत्या बिझनेससाठी आपल्याला त्याचा कसा यूज करायचा, त्या सर्व गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त ट्राय करायचं आहे शिकण्याचा. म्हणजे सर्वच आपण काही एक्सपर्ट होऊ शकत नाही प्रत्येक डोमेनमध्ये. परंतु डोमेन नॉलेज आहे ते महत्त्वाचं आहे. ते पण घेण्याचा प्रयत्न करा. मग आपण हा डेटा कशासाठी घेतो, तर मेक बेटर डिसिजन्स विथ द डेटा. म्हणजे जे काय आहे ते डेटा आपण अ, व्यवस्थित कसा करून शेवटी आपण जो डॅशबोर्ड बनवणार आहे, त्याच्यावरून बिझनेसचे जे लोकं आहेत, ते कसे डिसिजन घेऊ शकतात. प्रॉपर डिसिजन्स व्हिच विल हेल्प बिझनेस टू ग्रो. तर ते घेण्याचं आपण मी सांगितलं होतं, की कसं आपल्याला करावं लागेल आणि मग त्याच्यात बरेचसे आपण कन्सेप्ट सांगितले होते, की डेटा वगैरे कसा असतो. मग डेटाचा कसं आपली डेटाची फ्लुएन्सी वाढवायची. मग त्याच्यात लँग्वेज फ्लुएन्सी आणि एक डेटा फ्लुएन्सी म्हणून एक कन्सेप्ट सांगितली होती. जशी एखादी लँग्वेज आपल्याला येत नाही, छोटे-छोटे आपल्याला जे म्हणतो आपण शब्द असतात किंवा अक्षर ओळख असते, त्या तिथून सुरुवात होते. तर डेटा फ्लुएन्सी पण आपल्याला तशीच डेव्हलप करायची असते. डेटा फ्लुएन्सी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला आपण डेटा अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. कुठे डेटा जनरेट होत असतो. तर त्यासाठी तुम्ही साधारण जो कोणताही एखादा बिझनेस जरी घेतला, तर त्याचं थोडंफार एनालिसिस तुम्ही करू शकतात, की नेमका कस्टमर कुठून येतो? कोणत्या प्रकारचा कस्टमर असतो? तो कस्टमर आल्यानंतर तो नेमकं काम कोणतं ट्रान्झॅक्शन करतो? तो कस्टमर आल्यानंतर बिझनेसमध्ये त्याचे बिझनेसचे लोकं असतात, ते त्यांना कशी सर्व्हिस देतात? मग त्या सर्व्हिस दिल्यानंतर ते काय-काय गोष्टी कॅप्चर करतात? ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कॅप्चर त्या गोष्टी
समजून घेण्याचं काम आपलं ह्या डेटा फ्लुएन्सीमध्ये असतं. जेवढी तुमची डेटा फ्लुएन्सी असेल तेवढं चांगलंच आहे. डेटा फ्लुएन्सी म्हणजे पूर्ण डेटा सेट आहे किंवा पूर्ण जो बिझनेसचा डेटा आहे, तो जास्तीत जास्त अंडरस्टँड असणे. कारण काय होतं ना, की जेव्हा कधी कोणी तुम्हाला काही विचारेल, की काही रिक्वायरमेंट आली बिझनेसची, तर त्यावेळेस तुम्हाला विचारतील, की आम्हाला असा-असा रिझल्ट पाहिजे किंवा असा-असा रिपोर्ट्स तयार करून पाहिजे. तर तुम्ही कसं देणार? मग त्यावेळेस तुम्हाला हे टेक्निकली गोष्टी ज्या असतात आणि डेटा कसा आहे, कोणत्या टेबलमध्ये कोणता डेटा आहे, कोणते टेबल कसे जॉइन करायचे, ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. मग त्याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त लवकर तुम्ही क्लायंटला कन्विन्स करू शकता, की हां, असं-असं आम्ही बनवू शकतो आणि मग यात यात काय ॲडिशनल देऊ शकतो त्या गोष्टी सर्व असतात. तर बेसिक यूजर वगैरे ते सांगितलं होतं मी ह्या बऱ्याच गोष्टी. मग डेटा फ्लुएन्सी वगैरे अ, मग मार्केटिंग असतात, वेब डिझाइन असतात, ऑथर हे जे ह्या ज्या गोष्टी आहे त्या मी घेतल्या होत्या. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होत्या, की ज्याच्यात आपल्याला चार्ट्स वगैरे कसे डेव्हलप करायचे आणि आउटलायर वगैरे काही कन्सेप्ट मी सांगितले होते. आउटलायर म्हणजे काय, की जे डेटा आउट ऑफ रेंज असतात किंवा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट असतात. जे नॉर्मल सर्वसाधारणपणे बरेचसे असतात एकाच रेंजमध्ये किंवा एका कॉमन पॅटर्नमध्ये, परंतु काही असतात ते खूपच आउटसाइड असतात, ते आउटलायर्स असतात. मग हे काय आहे? मग त्याचं एनालिसिस करता आलं पाहिजे आपल्याला. त्याचे रिझनिंग तुम्हाला द्यावं लागतील. तर त्यासाठी हे आउटलायर्स वगैरे असतात. त्यानंतर टूल्स मी तुम्हाला सांगितलं, की टूल्स स्प्रेडशीट ऑर पायथॉन किंवा एस-क्यू-एल वगैरे असतात आणि पॉवर बीआय पण एक व्हिज्युअलायझेशन टूल आहे ते यूज करावं लागतात. हे काही एक्झाम्पल्स होते. स्प्रेडशीट, पॅराटो रूल वगैरे हे जे आहे त्या गोष्टी मी घेतल्या होत्या. तर साधारणपणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजू शकतो, की डेटापासून सुरुवात होते आणि डेटापासून सुरुवात झाल्यानंतर आपण त्याला आपण पुढे कसं म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं एनालिसिस करू शकतो आणि त्याचं फायनली जे व्हिज्युअलायझेशन्स किंवा डॅशबोर्ड आपल्याला द्यायचा आहे, तो देता आला पाहिजे आपल्याला शेवटी. तर यासाठी आपल्याला डेटापासून सुरुवात करायची. डेटा अॅनलिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही काम करशाल, तेव्हा सुरुवात लक्षात राहून द्यायची, की कोणी तुम्हाला विचारलं, की "व्हॉट इस द फर्स्ट स्टेप टू वर्क ॲज अ डेटा अॅनलिस्ट ऑर व्हॉट इस द फर्स्ट क्वालिटी फॉर अ डेटा अॅनलिस्ट?" तर अंडरस्टँडिंग डेटा ही एक कन्सेप्ट तुम्ही सांगू शकता, की कुठेही पण तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर अंडरस्टँडिंग द डेटा इफ इफ यू हॅव द डेटा अंडरस्टँडिंग तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या होतात पुढे. टूल्स वगैरे जे आहेत ते कुणीही शिकू शकतं ॲक्चुअली. परंतु डेटाचं अंडरस्टँडिंग आणि ते कसं यूज करायचं आणि त्या डेटा टूलचा कसा जास्तीत जास्त वापर करता येईल अ, ते आपल्याला जमले पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी होत्यात आणि त्यानंतर मग मी डेटा अॅनलिस्ट च्या स्टेप्स आहेत त्या सांगितल्या होत्या, की डेटा अॅनलिस्ट म्हणून तुम्हाला काय-काय करायचंय, कोणत्या-कोणत्या गोष्टी असतात आणि मग त्यात मी तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी तर डेटा अंडरस्टँडिंग डेटा मी सांगितलं, की अंडरस्टँडिंग डेटा इज वन कन्सेप्ट आणि त्यानंतर मग डेटा अॅनलिस्ट च्या ज्या स्टेप्स आहे किंवा काय-काय करावं लागतं. तर मग डेटा कलेक्शन असतं, डेटा प्रोसेसिंग असतं, डेटा मॉडेलिंग होऊ शकतं, ट्रान्सफॉर्मेशन अशा बऱ्याचशा गोष्टी आहे, की ज्याच्यात आपल्याला प्रोसेसिंग ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. डेटा मॉडेलिंगमध्ये आपण वेगवेगळ्या टेबलचा डेटा आपण जॉइन करतो वगैरे आणि त्यानंतर आपण ह्या सर्व गोष्टी आहे, की आपल्याला याच्यातून आपण कसे मग व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करू शकतो. तर साधारण ह्या स्टेप्स आहेत त्या कॉमन्स आहे डेटा अॅनलिस्टसाठी, की डेटा कलेक्शन असतं, डेटा क्लीनिंग असतं, डेटा प्रोसेसिंग असतं, डेटा ट्रान्सफॉर्मेशन असतं. इथे आता क्लीनिंग एक स्टेप आहे आपण ती ॲड करू शकतो इथं क्लीनिंग. बेसिकली प्रोसेसिंग, क्लीनिंग ट्रान्सफॉर्मेशन हे एका स्टेपमध्ये येऊ शकतात. जिथं की सर्व गोष्टी ह्या केल्या जातात एकत्र. डेटा क्लीनिंग, मग डेटा क्लीनिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की कोणत्या-कोणत्या पद्धतीने आपण डेटा क्लीन करू शकतो. डुप्लिकेट कसे काढणे, एम्प्टी रोज आहे तो कशी रिप्लेस करणे, एक्स्ट्रॅक्ट फंक्शन वगैरे बरेचसे फंक्शन्स आपण घेतले होते. डेटा प्रोसेसिंगमध्ये काही आपण डेटा काही म्हणजे जो काही अनवॉन्टेड डेटा असेल वगैरे किंवा तो काढून टाकणे वगैरे किंवा डेटा प्रोसेसिंगमध्ये काही आपल्याला कॅल्क्युलेटेड कॉलम्स वगैरे क्रिएट करणे आले. काही कॅल्क्युलेशन्स, एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन्स आले ते करणे. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मग 2 कॉलमचं कंबाईन करून एक सेपरेट कॉलम क्रिएट करायचा आहे.
तर अशा गोष्टी असतात. डेटा मॉडेलिंग जे असतात त्या डेटा मॉडेलिंगमध्ये आपण डेटा टेबल्स असतात ते डिफरंट डिफरंट टेबल्स आपण जॉइन करतो आणि व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण चार्ट्स क्रिएट करतो. यासाठी टूल्स वेगवेगळे टूल्स असतात. तुम्हाला आता सध्या पॉवर बीआय यायला पाहिजे. कारण पॉवर बीआय आपण घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण जे एसक्यूएल घेतलं त्यानंतर पॉवर बीआय घेतलंय. तर आता ॲज अ व्हिज्युअलायझेशन टूल आपण एकच घेतलेलं आहे. जिथं आपण हे डेटा अॅनालिसिसचे जे सर्व प्रोसेस आहे त्या घेतो. आणि त्यात मग पॉवर बीआय आल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही याच्या सिमिलर जेवढे टूल्स असतील ते पण थोडेफार एक्सप्लोर करू शकता. थोड्या स्वतःहून ऑनलाईन भरपूर रिसोर्सेस अवेलेबल असतात. त्यासाठी एक टॅब्ल्यू आहे. एक हे जे टूल आहे ते करू शकता तुम्ही. आता एक दुसरं एक Googleचं एक Google एनालिटिक्स आहे. त्याच्यात पण असेच ऑप्शन असतात, की कसे व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करायचे. त्यानंतर आता जे दुसरे टूल्स आहे, की आता एस-ए-पीचे काही टूल्स आहे. एस-ए-पी एक एनालिटिक्स क्लाउड म्हणून एक टूल आहे. एस-ए-सी म्हणतात त्याला. तर बेसिकली एस-एस-सी पण आहे. एक जे एस-ए-पीच्या जे लोकं असतात, एस-ए-पीच्या कंपन्या असतात त्यांना ते जास्त यूज करतात हे. तर सिमिलर फंक्शनॅलिटी आहे. पॉवर बीआयमध्ये जसं आपण डेटा कनेक्ट करतो वगैरे, डेटा मॉडेल वगैरे क्रिएट करतो, ते सेम फंक्शन आहे. फक्त आपले थोडेफार टूल्स फीचर्स आहे ना, ते थोडेफार प्लस मायनस असतात. परंतु हे बाकीचे टूल्स आहेत ते तुम्ही शिकू शकतात. अं, आणि क्लिक व्ह्यू म्हणून अजून एक टूल आहे. असे छोटे-छोटे टूल्स आहे काही. परंतु हे जे मेजर आहे ना, पॉवर बीआय आणि टॅब्ल्यू आणि हे ज्या गोष्टी आहेत, त्या आल्याच पाहिजे तुम्हाला. त्यानंतर आता आपण पुढच्या वेळेस जे आहे ते पायथॉन घेणार आहे. पायथॉन आणि आर पण आहे. म्हणजे तर आर आणि पायथॉन ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या सोमवारपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तिथे आपण पायथॉन पूर्ण घेणार आहोत. डेटा अॅनालिसिस पर्स्पेक्टिव्हने आणि आपल्याला कोणत्या-कोणत्या लायब्ररीज यूज करायच्या आहे, कोणत्या लागणार आहे, त्या आपण घेणार आहोत. तर हे सर्व घेणार आहोत. आता पॉवर बीआयमध्ये आपण काय-काय शिकलो? तर पॉवर बीआयमध्ये एक वर्कफ्लो जो होता तो महत्त्वाचा आहे आपला. हा वर्कफ्लो नेहमी लक्षात राहू द्या, की पॉवर बीआयमध्ये 2-3 गोष्टी आपण केल्या. की इथे पॉवर बीआयमध्ये आपण बरेचसे टूल्स बघितले. म्हणजे टूल्स म्हणजे काय, की पॉवर बीआय डेस्कटॉप आणि त्यानंतर पॉवर बीआय प्रो हे 2 आहे ना, ते महत्त्वाचे. पॉवर बीआय मोबाईल आहे ना, ते एक मोबाईलवरती आपण जे काही आहे डॅशबोर्ड वगैरे ते तिथं मोबाईलवरती डिझाइन करू शकतो. त्याचं मी तुम्हाला दाखवलं होतं कसं डिझाइन करतात वगैरे. तर पॉवर बीआय डेस्कटॉपमध्ये आपण हे जे आहे, की इथे पॉवर बीआय डेस्कटॉपमध्ये आपण हे तुम्हाला सांगितलं, की पॉवर बीआय इज समथिंग व्हिच इज लोकली इन्स्टॉल म्हणजे आपल्या सिस्टमवरती लोकली इन्स्टॉल असतात. आणि त्यावरती आपण डेटा कनेक्ट करतो वगैरे आणि डेटा कनेक्ट केल्यानंतर त्याच्यावरती जे बाकीचे ऑपरेशन्स आहे, डेटा क्लीनिंग म्हणा, डेटा क्लीनिंग, प्रोसेसिंग, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे, डेटा मॉडेल क्रिएट करतो. मग डेटा मॉडेलमध्ये आपण काय-काय गोष्टी करू शकतो ते मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्यानंतर पॉवर बीआय प्रोमध्ये आपण डॅशबोर्ड बिल्ड केल्यानंतर पूर्ण तो आपण पब्लिश करतो पॉवर बीआय प्रोमध्ये. जिथं आपला क्लाउडचा जो आहे ना, तो आपला तिथे आपण डॅशबोर्ड पब्लिश केल्यानंतर आपण दुसऱ्या बाकीच्या बिझनेस युजर्स किंवा टीम मेंबर्सला वगैरे शेअर करू शकतो. तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पॉवर बीआय डेस्कटॉप लोकली असतं, परंतु त्याच्यात आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे की डेटा कनेक्ट करणे वगैरे, डेटा क्लीनिंग, प्रोसेसिंग वगैरे करतो. यात आपण बरेचसे कन्सेप्ट्स घेतल्या. तर साधारणपणे DAX एक महत्त्वाचं आहे पॉवर बीआयमध्ये. त्यानंतर कॅल्क्युलेटेड कॉलम्स, कॅल्क्युलेटेड मेजर्स आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि ह्या बेसिकली जेव्हा तुम्ही पॉवर बीआयच्या इंटरव्ह्यूला वगैरे प्रिपरेशन करायला जाशाल किंवा इंटरव्ह्यू द्यायला जाशाल त्यावेळेस अगोदर तुम्ही चांगलं रिवाईज करा. आणि हे रिवाईज केल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन पण करता आला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की फक्त आपण त्याची कन्सेप्ट किंवा डेफिनेशन वगैरे वाचून जातो आणि आपल्याला ती माहीत असते. परंतु त्याच्या रिलेटेड एखादं एक्झाम्पल आपल्याला देता आलं पाहिजे. तर ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की आपण ज्या गोष्टी आहे, की एखादं एक कन्सेप्ट आपण जेव्हा एक्सप्लेन करतो, तेव्हा आपण बेसिकली एखादं एक्झाम्पल पण रेडी करणं किंवा ठेवणं गरजेचं असतं, जे आपण यूज केलेलं आहे.
ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत पॉवर बीआय डेस्कटॉप, पॉवर बीआय प्रो, पॉवर बीआय मोबाईल. आता पॉवर बीआय हां, DAXमध्ये तुम्हाला मी सांगितलं, की DAXची एक चीट शीट मी तुम्हाला शेअर केली होती. ज्याच्यात कोणते DAXमध्ये कोणते-कोणते फंक्शन्स आहे. त्या सर्व गोष्टी तुम्ही इथं रेफर करू शकतात आणि बेसिकली डेट टाईम फंक्शन, फिल्टर फंक्शन्स हे लक्षात घेऊ शकता तुम्ही, की DAXमध्ये तुम्हाला कोणी विचारलं, की नेमकं काय-काय असतं? तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे, की टाईम रिलेटेड किंवा डेट रिलेटेड फंक्शन्स असतात, टेक्स्ट रिलेटेड, ते स्टॅटिस्टिकल, पॅरेंट एंड चाइल्ड फंक्शन्स हे सर्व फंक्शन्स आणि मग याच्यातलं एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग याच्यातलं सिंटॅक्स वगैरे आहे ना, तो बघायचा आहे. कसं असतं ना, की ज्यावेळेस इंटरव्ह्यूवर विचारतात, तुम्ही DAX यूज केलेला आहे का? कोण बरे अनम्यूट करा कोणतरी मिनिट. हां, हां. ठीक आहे. तर हां, सांगायचा मुद्दा असा आहे की इथे जेव्हा तुम्ही डेटा एनालिस्टसाठी कुठे इंटरव्ह्यूला गेले, तर त्यावेळेस तुम्हाला विचारतील की तुम्ही DAX यूज केलं का? पॉवर बीआयच्या इंटरव्ह्यूसाठी वगैरे. तर सर्व काही सिंटॅक्स किंवा सर्व काही DAX फंक्शन आपल्याला आलेच पाहिजे असं काही नाही. परंतु 2-3 तरी असे आले पाहिजे, की जे तुम्ही ॲक्चुअल यूज केले आणि कशासाठी यूज केले आणि ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काही फंक्शन जे असतात, लेट्स से की ॲग्रीगेशनचे फंक्शन्स असतात. आता इथं जे आहे इथं जे बघायचे टाईम इंटेलिजन्स डेटच्या रिलेटेड 1-2 तरी एक्झाम्पल रेडी ठेवायचे, की जिथे तुम्हाला ते सांगता आले पाहिजे, की तुम्ही ते DAX फंक्शन टाईम इंटेलिजन्सचे यूज केले होते आणि ते का यूज केले होते. तर त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल एखादं रेडी पाहिजे. त्यानंतर मॅथेमॅटिकल फंक्शन्स किंवा ॲग्रीगेशनचे जे फंक्शन्स असतात, ते पण म्हणजे सम म्हणा किंवा काउंट किंवा एव्हरेज वगैरे हे जे काही फंक्शन्स आहेत, ते सांगू शकतात. त्यानंतर काही लॉजिकल इफ एल्सवाले असतात कंडिशनल फंक्शन्स ते पण यूज करू शकतात. फिल्टर फंक्शन्स बेसिकली कॅल्क्युलेट आपण फंक्शन बरचसं यूज केलं होतं ते. तर कॅल्क्युलेट तुम्ही सांगू शकतात, की कॅल्क्युलेट फंक्शनचा काय यूज होतो वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. जिथे तुम्हाला हे व्हॅल्यूज यूज रिलेशनशिप वगैरे बाकीचे हे बरेचसे आहेत. सिलेक्टेड व्हॅल्यू वगैरे काही आपण घेतले होते आणि डेट टाईममध्ये आपण पर्टिक्युलर डे रिट्रीव्ह करू शकतो, इयर रिट्रीव्ह करू शकतो. मग एखादं एक्झाम्पल रेडी ठेवायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे केलं होतं. त्यानंतर आपण बरेचसे आता व्हिज्युअलायझेशन्स DAX झाल्यानंतर तुम्हाला याच्यात आपल्याला कॅल्क्युलेटेड कॉलम्स एंड मेजर्स हे आले पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्हाला डेटा मॉडेलिंगमध्ये स्टार स्कीमा काय आहे ती सांगता आली पाहिजे. ठीक आहे. आणि मग ते फॅक्ट टेबल सेंटरला असतो आणि त्याच्या अराउंड त्याचे जे काय आहे ते स्टार स्कीमा अशी असते. एक फॅक्ट टेबल इथं असेल आणि त्याच्या अराउंड डायमेन्शन टेबल असे असतील. लेट्स से अशी इथे कुठेतरी. मग ते असे एकमेकाला जॉइन असतील. हा टेबल याला जॉइन असेल, हा टेबल याला जॉइन असेल. अशी एक स्टार स्कीमा असते आणि ही स्टार स्कीमा जेव्हा आपण डिझाइन करतो, त्यावेळेस आपल्याला कार्डिनेटिव्ह माहिती पाहिजे. कार्डिनेटिव्ह काय आहे? त्यासाठी मेनी टू वन रिलेशनशिप, वन टू मेनी रिलेशनशिप आणि हाऊ दे आर रिलेटेड इच अदर ते सांगता आलं पाहिजे. मग ही कार्डिनेटिव्ह महत्त्वाची आहे आपल्याला. त्यानंतर जॉइन काइंड माहीत असणे पाहिजे गरजेचे आहे. जॉइन काइंडमध्ये मग तुम्हाला सांगितलं मी, की आपल्याकडे कोणते-कोणते लेफ्ट, आउटर, राइट आउटर, इनर ठीक आहे. इनर जॉइन वगैरे किंवा आउटर जॉइन. तर ह्या गोष्टी सांगायच्या आहे. तर हे झालं साधारण पॉवर बीआयमध्ये आणि मग त्याच्यानंतर पॉवर बीआयमध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन्स वगैरे जे आहे त्या गोष्टी करायच्या आहे. व्हिज्युअलायझेशन्समध्ये तुम्हाला मी सांगितले की कोणते-कोणते चार्ट्स असतात. मग चार्ट्स बरेचसे चार्ट्स असतात. मग तिथे रो कार्ड असतात. मग रो कार्ड कशासाठी यूज केले जातात? शक्यतो जे के-पी-आय असतात हाय लेव्हल नंबर फिगर किंवा दाखवायचे असेल तेव्हा. बाकीचे चार्ट्स आहे, लाईन चार्ट आहे वगैरे
जे पिरियड ओव्हर टाईम किंवा डेटा ओव्हर पिरियड ऑफ टाईम असं काहीतरी दाखवायचं असेल तर आपण लाईन चार्ट वगैरे यूज करू शकतो. कॉलम चार्ट, स्टॅक बार चार्ट वगैरे असे बरेचसे चार्ट्स आहेत ते आपण क्रिएट केले होते. तर हे झाल्यानंतर आपण फायनली डॅशबोर्ड आपण पॉवर बीआयमध्ये पब्लिश केला. तर साधारण एवढ्या गोष्टी आपण पॉवर बीआयमध्ये घेतल्या होत्या आणि त्यावरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बोलता आल्या पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्हाला काहीच बोलता येणार नाही. तेवढं जरी केलं जे आपण जेवढं शिकवलंय तेवढंच आणि तेवढं त्याच्यावरती आपण भरपूर गोष्टी बोलू शकतो. आपल्या कन्सेप्ट क्लिअर ठेवायच्या, की आपलं डेटा अनालिसिसचे जे स्टेप्स आहे किंवा ज्या लाईफ सायकल म्हणू शकतो आपण, की डेटा कलेक्शन, त्यानंतर डेटा क्लीनिंग, प्रोसेसिंग, ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर डेटा मॉडेलिंग आणि शेवटी आपण जे आहे ते व्हिज्युअलायझेशन्स हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परफेक्ट पाहिजे आणि ते आपण कोणत्याही टूलमध्ये गेलो तर त्या टूलमध्ये आपण अशी ह्या ज्या आणि डेटा अनालिटिक्सचे स्टेप्स आहेत ते आपल्याला इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजे. तर सर्वसाधारणपणे अशा सर्व गोष्टी आहेत आणि त्यानंतर आपण काही गोष्टी एस-क्यू-एलच्या बाबतीत घेतल्या होत्या. एस-क्यू-एल खूप महत्त्वाचं आहे. एस-क्यू-एलमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, की जिथे आपण एस-क्यू-एल जे आहे ते त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं, की महत्त्वाचे डी-डी-एल, डी-एम-एल, डी-सी-एल, टी-सी-एल. आता मी काही मॉक इंटरव्ह्यू घेतले. त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये बरेचसे एक्झाम्पल किंवा बेसिक काही क्वेरीज आहेत, त्या पण अजून व्यवस्थित लिहिता येत नाही. मग त्यासाठी मग आपल्याला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग डेटा डेफिनिशन वगैरे काहींनी बऱ्यापैकी सांगितले, की डी-डी-एल काय, डी-एम-एल काय, डी-सी-एल काय, टी-सी-एल काय वगैरे. हे जे आहे हा चार्ट लक्षात असू द्या. याच्यात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. आणि याच्यातून आपण कसे क्रिएट करू शकतो, अल्टर करू शकतो, ट्रंकेट करू शकतो, ड्रॉप करू शकतो. याचा कसं आहे सरळ-सरळ विचार न करता म्हणजे म्हणजे तुम्हाला आता डी-डी-एल म्हणजे काय? असं सरळ-सरळ एखादा क्वेशन डायरेक्टली कुणी विचारणार नाही. तर परंतु आपल्याला त्याचा अपोझिट पण क्वेशन विचारलं शकतं, की माझ्याकडे एखादा टेबल आहे आणि तो टेबल मला क्रिएट करायचा आहे. तर मग कोणता कमांड मला यूज करावा लागेल? किंवा मग त्यासाठी मग आपल्याला सांगता आलं पाहिजे, की क्रिएट स्टेटमेंट. मग त्याच्याच अराउंड मग तुम्ही लगेच सांगू शकता, क्रिएट इज ना डिटेल्स स्टेटमेंट. डेटा डेफिनिशन लँग्वेज. मग असं एखादं थोडं ॲडिशनल आपण बोललो तर व्यवस्थित त्याचं सपोर्टिव्ह आन्सर किंवा इफेक्टिव्ह आपण आन्सर म्हणू शकतो आपण, की व्यवस्थित होईल. त्यानंतर डेटा मॅनिप्युलेशन, कंट्रोल लँग्वेज, टी-सी-एल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आहे सर्व आहे. साधारणपणे तुम्हाला मी सांगितलं, की डी-डी-एल, डी-एम-एल आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ॲज अ पी-एल एस-क्यू-एल डेव्हलपर म्हणा किंवा एस-क्यू-एल डेव्हलपर म्हणा किंवा पॉवर बीआय डेटा अॅनालिस्ट म्हणा, पॉवर बीआय डेव्हलपर वगैरे. एस-क्यू-एलच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपण व्ह्यू, स्टोअर प्रोसिजर, ग्रुप बाय, ऑर्डर बाय. स्टोअर प्रोसिजर्स अजून मी घेतलेले नाही, परंतु मी याची काही ॲडव्हान्स कन्सेप्ट घेणार आहे. ग्रुप बाय, ऑर्डर बाय वगैरे कशासाठी असतात? ग्रुप बाय हॅविंग असतात. अजून पण बऱ्याच जणांना ग्रुप बाय हॅविंग किंवा ग्रुप बाय नेमकं कसं कसं यूज करायचं ते माहीत नाही. त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करा आणि ह्या सर्व गोष्टी आहेत त्या करून घ्या. एस-क्यू-एल महत्त्वाचं आहे. एस-क्यू-एलमध्ये आपण डेटाबेस म्हणजे काय? डेटाबेसची कन्सेप्ट कशासाठी लागते? आर-डी-बी-एम-एस म्हणजे काय? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय? एंटिटी म्हणजे काय? ॲट्रिब्यूट म्हणजे काय? मग त्याच्यानंतर ईआर डायग्राम असतात, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम वगैरे. मग त्यावरती त्यानंतर आपल्याला काय म्हणजे अजून काही ऑपरेशन्स परफॉर्म करावं लागतात त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये. मग त्याच्यावरती आपण कसं रिट्रीव्ह करू शकतो डेटा. मग ग्रुपिंग कसं करायचं. ग्रुप बाय हॅविंग कसं करायचं. ॲग्रीगेशन फंक्शन असतात. सम, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट वगैरे हे जे फंक्शन्स आहेत ते कसे यूज करायचे. ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. सॉर्टिंग आलं पाहिजे डेटाचं. तर सॉर्टिंग म्हणजे ऑर्डर बाय फंक्शन आहे ते. तर या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. मग त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, की हे जे आहे डी-डी-एल म्हणजे स्ट्रक्चर ऑफ टेबल्स ऑर डेटाबेस किंवा डी-एम-एल म्हणजे डेटा ऑपरेशन्स, ॲडिशन, मॉडिफिकेशन वगैरे. डी-सी-एल म्हणजे डेटा ॲक्सेस आणि टी-सी-एल इज अ डेटा इंटिग्रिटी. ओके. तर ह्या सर्वसाधारण गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आता इथपर्यंत आपलं जे काही झालेलं आहे डेटा, डेटा एनालिसिस, एक्सेलमध्ये पण मी आता एक्सेलचं आज काही सांगितलं नाही, परंतु एक्सेलच्या पण गोष्टी आहेत, की आपल्याला पिव्होट टेबल आला पाहिजे, एक्स लुकअप आला पाहिजे, व्ही लुकअप आला पाहिजे. मग त्याच्यातून आपण कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने चार्ट्स वगैरे क्रिएट करू शकतो. कोणता चार्ट कधी यूज करायचा, त्याचं फंक्शनॅलिटी काय आहे, तर ते पण आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डेटा एनालिटिक्स, डेटा, एक्सेल, त्यानंतर एस-क्यू-एल, पॉवर बीआय.
एवढं शिकल्यानंतर तुम्ही आता डेटा अॅनालिस्टसाठी किंवा पॉवर बी आय डेव्हलपरसाठी अप्लाय करण्यासाठी चालू करू शकतात. एस-क्यू-एल डेव्हलपरसाठी पण अप्लाय करायला चालू करू शकतात. बऱ्याचशा गोष्टी असतात की तिथे एस-क्यू-एल लागतं फक्त. तर तिथे पण तुम्ही हे अप्लाय करू शकतात. मॉक इंटरव्ह्यू खूप गरजेचे आहे. मॉक इंटरव्ह्यू देत चला. ॲक्चुअली काल एक जण आहे आपले ग्रुपमध्ये. त्यांचा इंटरव्ह्यू झाला एका ठिकाणी आणि सिलेक्शन झालं. परंतु त्यांचा एक पॉइंट असा होता की अ, मी एक इंटरव्ह्यू मागच्याच आठवड्यात त्यांचा घेतला होता. गणेश नाव आहे त्यांचं. तर त्यांनी मला सांगितलं की मॉक इंटरव्ह्यू झाल्यानंतर बऱ्यापैकी त्यांना कॉन्फिडन्स आला आणि जे काही मी इम्प्रूव्हमेंट सांगितलं होतं त्याच्यावरती त्यांनी म्हणजे अंडरस्टँड करून इम्प्रूव्हमेंट केली. अ, आणि त्यांना त्याचा इंटरव्ह्यूमध्ये फायदा झाला. तर तुम्ही जास्तीत जास्त मॉक इंटरव्ह्यू कसे कंडक्ट करता येईल किंवा म्हणजे कसे देता येतील ते बघा. त्याच्यातून तुम्हाला बरोबर आयडिया येऊन जाते, की आपण काय बोलतो, आपल्याला किती बोलायची गरज वगैरे असते ते. तर आणि तो फीडबॅक मी जो देतोय, ज्यांची झाली त्यांना नक्कीच याचा फायदा झाला असेल किंवा त्यांना ॲटलीस्ट आयडिया आली असेल, आपण कुठे आहे, आता कोणत्या लेव्हलवरती आहोत आणि मग त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला आता मी जे काही गोष्टी आत्तापर्यंत सांगितल्या, की काय-काय आपल्याला गरजेचं आहे ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून. पायथॉन आणि आर हे जे आहे ते तुम्हाला ॲडिशनल गोष्टी आहे, परंतु त्याचा पण नक्की फायदा आहे. त्याच्यात पण ओपनिंग असतात. बऱ्यापैकी तुम्हाला पायथॉन आणि आरचं नॉलेज असेल, तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. अ, तर त्यासाठी ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात.